आपकी अदालत मध्ये कपिल देव यांच्यावर आरोप आहे की ते फक्त स्वतःविषयी विचार करतात. कपिल जे क्रिकेटचे स्टार आहेत यांच्याविषयी जर बोलायचं झालं, विशेष करून आज आम्ही अझरुद्दीन यांच्याविषयी बोलू इच्छितो. मॅच फिक्सिंग मध्ये तुमचं सुद्धा नाव आलं होतं, अझहरचं नाव आलं होतं, अजय जडेजाचं नाव आलं होतं. तुम्हाला सीबीआय कडून क्लीन चिट मिळाली, क्रिकेट बोर्डाकडून क्लीन चिट मिळाली, पण अझरुद्दीनला तुम्ही अर्ध्या वाटेला सोडून आलात, बाजूला झालात. सगळ्यात महत्त्वाचं आहे की प्रत्येक प्लेयरला स्वतःविषयी माहिती असायला हवी आणि समोर ओरडून बोललं पाहिजे की जसं जर चूक झाली असेल तर मान्य केलं पाहिजे चूक झाली आहे. आणि मला असं वाटत होतं की मला इतकं माहीत होतं की अझहरने जे हिंदुस्थानसाठी केलं आहे ते कुठल्या इतर प्लेयरने केलेलं नाहीये. ज्याच्यावर दोष होता ते आपण फक्त अनुमान लावू शकत होतो, विचार करू शकत होतो, लोक बोट दाखवत होते, पण आपल्याला कोणत्या गोष्टीची गॅरंटी नव्हती. तर मी त्यामुळे त्यांच्यासोबत होतो की जोपर्यंत प्रूव्ह नाही होत त्यांना फाशी लावण्याचा कुणाला अधिकार नाही आहे. आणि कपिल, आज क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे त्यावेळचे ऑफिशियल जयवंत लेले यांचं स्टेटमेंट आम्ही पाहिलं. ते म्हणाले की अझहरच्या बाबतीत अन्याय झाला. ते म्हणाले की अझहर याचा यात काही दोष नव्हता. ते म्हणाले की अझहरवर लाईफ बॅन लावणं चुकीचं होतं. मला हसू सुद्धा येतंय आणि राग सुद्धा येतोय की एका माणसाचं आयुष्य खराब व्हावं आणि आज तुम्ही एक शब्द बोलता आरामात की कदाचित त्याची एवढी चूक नव्हती. ते म्हणाले त्यांना शिक्षा जास्त मिळाली. ते म्हणाले ते फक्त फोनवर बोलले होते बुकीशी, तो काही अपराध नव्हता. ते म्हणाले अझहरने कुठले पैसे घेतले नाहीत. आज एवढ्या वर्षांनंतर सगळ्याच्या सगळ्या गोष्टी अझरुद्दीन विषयी बोलल्या जात आहेत. चला आम्ही तर म्हणू की अझरुद्दीनने जितकी देशाची सेवा केली आहे आज तो थोडा निवांत झोपू शकतो, थोडा शांतीने झोपू शकतो. कारण ह्याच गोष्टी असतात की जे एका प्लेयरला डिफरंट कॅरेक्टर बनवतात. पण ज्या लोकांनी आधी आरोप केले होते, शिक्षा दिली होती, आज ते दुसरं बोलतायत, त्यांच्याविषयी काय बोलाल? काय बोलणार? त्यांनी आरशात जाऊन स्वतःचा चेहरा पाहावा आणि बोलावं काय चूक केली आहे आम्ही. अजून काय बोलू शकतो? आता तुम्ही अझरुद्दीनला काय सल्ला द्याल जेव्हा बीसीसीआय यांचा सन्मान करू इच्छिते? बीसीसीआयचे फॉर्मर ऑफिशियल म्हणतात की तुम्ही काही केलं नव्हतं, चुकीची शिक्षा देण्यात आली होती. बघा, एका क्रिकेटर होण्याच्या नात्याने खूप खुश आहे की असे काही आल्याने, असे काही बघायला किंवा ऐकायला मिळाले आहे. तुम्ही असेच म्हणू शकता की माफ करा त्यांना, अजून काय होऊ शकतं ज्यांनी आरोप केला आहे. जर ते म्हणत असतील की खूप मोठा दोष आहे, तर त्यांना सोडून देण्यात यावं. एक मोठा प्लेयर हेच करू शकतो. कपिल, बरेचसे आरोप आहेत ह्या क्रिकेटर्स कडून जे असं म्हणतात की कपिलने आमची साथ दिली नाही. अझहरच्या बाजूने, अजयच्या बाजूने त्यांना वाटत होतं की कपिल पाजी त्यांच्या बाजूने उभे राहतील. अगदी सहज बोललात की आम्ही अझरुद्दीनची साथ दिली नाही किंवा अजय जडेजाची साथ दिली नाही. आणि मी विचार करतो जर हिंदुस्थानमध्ये मी त्यांची साथ दिली नाही तर कुणीच साथ दिली नाही. आणि 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 जर ते दोघे असं म्हणत असतील तर मला आज स्वतःचीच खूप लाज वाटते आहे. नाही, मी हे तुम्हाला नक्की सांगू इच्छितो की हे ना अजय जडेजाकडून आलंय ना अझहरकडून आलंय. त्या दोघांनी तर तुमचं खूप कौतुक केलंय. आजही आम्ही अझहरशी बोललोय. अझहर असं म्हणाले की कपिलने माझी नक्की साथ दिली आहे, पण इम्प्रेशन असं झालंय की ते त्यात अडकून राहिलेत आणि तुम्ही बाहेर निघालात. द ओनली थिंग इज की त्यांना स्वतःची लढाई स्वतः लढायची आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वतःची लढाई लढायची आहे. जर झालं असेल तर तुम्हाला समोरे जावं लागेल. जर मला वाटतं की माझ्यावर कुणी आरोप करत असेल, मी एका क्षणापर्यंत इतरांकडून आशा ठेवू शकतो की माझ्याकडे यावं, माझ्याशी बोलावं, पण कधी स्वतः सुद्धा उभं राहून बोललं पाहिजे की हे आहे. आणि जर तुम्ही बोलला नाहीत, गप्प बसलात, आणि मी अझहरला नेहमी नेहमी हेच सांगत असतो, अजयला सुद्धा, जर तुम्ही चूक केली नसेल तर मग कुणाला भ्यायचं? देवाशी सुद्धा लढू शकता. जेव्हा चोरी केली नाही तर तुम्ही कोणाशीही लढू शकता. हे माझं मानणं आहे, ही माझी स्टाईल आहे, हा माझा विचार आहे आणि हेच मी बोलायचा प्रयत्न करत होतो. पण माझे विचार जर कुणाला आवडत नसतील तर याचा अर्थ असा नाही की मी साथ सोडलीये किंवा त्यांना सल्ला दिला नाही. हेच म्हणायचं विचारांचा आहे. प्रॉब्लेम नाहीये. त्यांचं असं म्हणणं आहे की जितक्या चांगल्या प्रकारे कपिल देव बोलू शकतात, जितक्या जोराने कपिल देव बोलू शकतात, अझहर म्हणतात की मी बोलणारा माणूस नाहीये, मला बोलता येत नाही मुळीच. मला सुद्धा लोक असंच म्हणायचे की कपिल देवला बोलता येत नाही. परंतु जेव्हा तुमच्यावर एवढा मोठा आरोप लागतो तर आवाज आतून निघत असतो. कसली गरज पडत नाही. ते शब्द, ते जे अल्फाज येतात आतून येत असतात ते, आणि ते खूप मोठ्याने निघतात. जर तुम्ही सच्चे आहात, आणि मी मानतो की सगळे खेळाडू बोलू शकत नाहीत, परंतु आपण जर कोणाविषयी बोलायला लागलो
त्यांचा आवाज स्वतःचा असणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यांना असं वाटतं की जसं हर्षल गिब्स आहेत, त्यांना पोलिसांनी बोलावलं, त्यांनी मान्य केलं की हो मी मुकेशशी बोलायचो. त्यांनी सगळ्याच्या सगळा आरोप हॅन्सी क्रोनीवर लावला. पण तिथे कुणाला अशा प्रकारची शिक्षा नाही झाली. ते आज सुद्धा खेळतायत. आय थिंक हे आपापल्या क्रिकेट बोर्डवर आहे. आपल्या क्रिकेट बोर्डाने सांगितलं की आय थिंक त्यांना रिझल्ट मिळण्यापूर्वीच मीडियाने त्यांना दोषी बनवलं. बाकी जे उरले होते क्रिकेट बोर्डाने दोषी कपिल, बनवलं. तुम्हाला नाही वाटत का की आयसीसीचे लोक जास्त नाराज आहेत एशियन क्रिकेटर्सशी, इंडियन क्रिकेटर्सशी? कारण ज्या प्रकारचे चार्जेस शेन वॉर्नवर लागलेत, सेक्स स्कॅन्डलचा आरोप लागला, मॅच फिक्सिंगचा आरोप लागला, डोपिंगचा आरोप लागला, त्यांना तर कोणी काही बोललं नाही, त्यांना तर कोणी बाहेर काढलं नाही. आय थिंक हे सगळं आपल्या इथल्या क्रिकेट बोर्डावर आहे. आपलं कल्चर काहीतरी वेगळं बोलतं. ऑस्ट्रेलियन कल्चर काहीतरी वेगळं बोलतं. जर त्यांच्या कल्चरमध्ये त्या गोष्टी खूप सामान्य आहेत, तर त्यांच्या स्वतःच्या बोर्डाने पाहायचं आहे. आपले क्रिकेट बोर्ड किंवा आपल्या संस्था किंवा आपली जी सभ्यता आहे, ती आपल्याला या गोष्टींमध्ये ओपनली करायला नाही अलाऊ करत. तर त्यासाठी आय थिंक जर आपले क्रिकेट बोर्ड काही स्टेप जरी घेत असेल, तर आय थिंक इट्स नॉट समथिंग वी आर गोइंग अगेन्स्ट फक्त इंडियन क्रिकेट बोर्ड नाही, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड, शोएब अख्तरला आपण पाहिलं. ते तोंड लपवून, डोळ्यात अश्रू घेऊन बाहेर गेले होते हिंदुस्थानमधून. आय थिंक शोएब अख्तर खूप मोठे बॉलर आहेत. त्यांनी मोठे पाकिस्तानमध्ये आपले नाव कमावले, जगात नाव कमावले. परंतु जेव्हा अशा प्रकारच्या गोष्टी बोलल्या जातात, ॲज अ क्रिकेटरच्या नात्याने आम्हाला खूप विचित्र किंवा लाज वाटते की असं नाही झालं पाहिजे. तुमचा विश्वास आहे का की जेव्हा शोएब अख्तर म्हणतात की मी निर्दोष आहे, मी कुठल्या प्रकारच्या डोपिंगमध्ये मी त्याच्यावर आरोप लावला नाहीये. मी त्याला क्लॅरिटी देत नाहीये. आय थिंक हे तर ICC वाले किंवा त्यांच्या स्वतःच्या बोर्डाने करायचं आहे. मी तर या लायक सुद्धा नाहीये की त्याला शिक्षा देऊ शकू. पण जे मीडिया सांगते की हे झाले, ते झाले, आपण त्याला वाचतो, त्याच्या आधारावर आपण आपल्या विचारांना ठेवतो की असं झालं मीडिया असेल. तर असं सुद्धा सांगते जे एशियन क्रिकेटर्स आहेत त्यांच्या बाबतीत अन्याय होतो. इंजमामची ही तक्रार आहे की त्यांना जेवढी शिक्षा मिळाली तेवढी शिक्षा मिळायला नको होती. आय थिंक जेव्हा कोणालाही शिक्षा मिळते, त्याला वाटत नाही की त्याला शिक्षा मिळाली पाहिजे. पण चूक तर आहे आणि प्लेयर्सकडून जर चूक झाली आहे, त्याची शिक्षासुद्धा मिळते. कदाचित प्रत्येक माणसाला वाटतं की त्याची त्यावेळी एवढी चूक नाहीये. जेव्हा मला टेस्ट टीममधून काढलं होतं एका वेळी, तेव्हा मला सुद्धा असंच वाटत होतं की मी एवढी मोठी चूक केली नाहीये. परंतु वेळेनुसार तुम्ही शिकत असता. कदाचित चूक होती.